नमस्कार श्रोते हो. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. घरगुती गौरी विसर्जन आटोपल्यानंतर आपल्या लाडक्या गणरायाला उद्या म्हणजे 17 सप्टेंबर रोजी निरोप देण्यात येणार आहे. यानिमित्त मुंबई पालिकेसह राज्यभरात स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेली तयारी आणि पोलीस यंत्रणेची सज्जता आणि कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सामान्य नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळांची असलेली जबाबदारी याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, गणेशोत्सव म्हटलं की पुणे मुंबईसह राज्यभरातल्या भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण असतं. गणपती बाप्पांचं आगमन राज्यात जितक्या उत्साहात आणि जल्लोषात होतं तितक्याच भावूक वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला उद्या निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल होत असतात. या काळात होणारी गर्दी लक्षात घेता शहर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं 23,000हून अधिक पोलिसांचा फौजपाठा सज्ज ठेवण्यात आला आहे. संवेदनशील भागात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गिरगाव, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, पवईचा गणेश घाट अशा सर्व सागरी किनारी भागात लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा मनोरे उभारण्यात आले आहेत. यासोबतच गणेश मूर्ती विसर्जन काळात वाहतूक कोंडी होऊ नये तसंच वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून अनेक ठिकाणी टेहळणी मनोरे उभे केले आहेत. यासाठी पोलिसांना अनेक स्वयंसेवी संस्थांकडून सहकार्य मिळत आहे. यासोबतच मुंबईतील CCTV कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे. श्रोतेहो, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी 204 कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. महत्त्वाचं म्हणजे भाविकांना या तलावांची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी QR कोडचा वापर करण्यात आला आहे. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 12,000 अधिकारी कर्मचारी, 71 नियंत्रण कक्ष आणि अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गणेश मूर्तींचं विसर्जन करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चौपाट्यांवर 761 जीवरक्षक आणि 48 मोटर बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय निर्माल्य वाहनं, 66 निरीक्षण मनोरे, 1,000हून अधिक फ्लड लाईट, 27 सर्च लाईट आणि रुग्णवाहिका अशी जय्यत तयारी महानगरपालिकेनं केली आहे. याविषयी आमचे मुंबई शहर प्रतिनिधी विष्णू सोनवणे यांनी घेतलेला आढावा ऐकूया. 10व्या दिवशी अनंत चतुर्दशी दिनी उद्या गणेश मूर्ती विसर्जनाचा भव्य सोहळा मुंबईत होणार आहे. मुंबई महापालिकेने या विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. महापालिकेचे सुमारे 12,000 अधिकारी आणि कर्मचारी या विसर्जन सोहळ्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. 71 नियंत्रण कक्ष तसेच अन्य सुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा महापालिकेने मूर्ती विसर्जनासाठी 69 नैसर्गिक स्थळांवर एकूण 204 कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था केली आहे. महापालिकेकडून अधिकाधिक विविध सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी येणारी वाहने चौपाटीवर वाळूमध्ये अडकू नयेत यासाठी मूर्तींचे विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी चौपाटी किनाऱ्यावर 448 स्टील प्लेट्स तसेच गणेश मूर्ती विसर्जनासाठी विविध ठिकाणी 43 जर्मन तराफ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांसह सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस 761 जीवरक्षकांसह 48 मोटर बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. निर्माल्य जमा करण्यासाठी 163 निर्माल्य कलशांसह 274 निर्माल्य वाहनांची व्यवस्था केली आहे. 192 नियंत्रण कक्ष तसंच सुरक्षेच्या दृष्टीने 66 निरीक्षण मनोरे तयार केले आहेत. आरोग्य विभागाकडून 75 प्रथमोपचार केंद्रांसह 67 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विसर्जन सोहळ्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालिका आणि पोलिसांनी दिली आहे. श्रोतेहो, नाशिक शहर परिसरात उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. याबाबत नाशिक पोलीस आयुक्त संदीप प्रकाश कर्णिक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. उद्याची जी गणपती विसर्जन मिरवणूक आहे त्याचे सर्व जो मार्ग आहे तो CCTVनी आम्ही कव्हर केलेला आहे. साधारण 200 CCTVज त्या ठिकाणी लावलेले आहेत. ड्रोननी पण मिरवणूक मार्ग तसेच मिरवणूक आणि आजूबाजूच्या गल्ल्यांचे निरीक्षण आणि मॉनिटरिंग पोलीस विभाग करत आहे.
त्याचबरोबर 3,000 अधिकारी अंमलदार आमचे पूर्णवेळ बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्याच्यामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम्स आहेत, SRPFचे कंपनीज आहेत, नंतर रायट कंट्रोल प्लाटून्स आहेत, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड्स आहेत. त्याचबरोबर 10 स्ट्रायकिंग फोर्सेस आम्ही बनवलेले आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमर्जन्सी रिस्पॉन्ससाठी वेळेत पोहोचण्यासाठी. सर्व मंडळांबरोबर मिटिंग्स झालेल्या आहेत. त्याचबरोबर ढोल पथकांबरोबरही मिटिंग झालेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचा जी मिरवणूक आहे विसर्जनाची त्याला कुठलाही अडथळा होऊ नये आणि कुठेही जे भाविक येतात तसेच जे दर्शनासाठी लहान मुलं फॅमिलीज येतात तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याच्यासाठी सर्व कॉर्पोरेशन गणपती मंडळ तसेच ढोल ताशा पथक आम्हाला करत आहेत. आपल्याकडे जे सुप्रीम कोर्टने दिलेले गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण सर्व मंडळांबरोबरच्या मिटिंग्समध्ये त्यांना अलर्ट केलेलं आहे. तर सर्व गाईडलाईन्स पाळल्या जातील आणि कुठेही त्याचं उल्लंघन होणार नाही अशा प्रकारची त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांचं कॉर्पोरेशन आमच्याबरोबर आहे. कुठेही जर एखादं उल्लंघन झालं सुप्रीम कोर्ट किंवा एखाद्या कायद्याचं तर नाशिक पोलीस ते हाताळायला तत्पर आणि स्ट्रॉंग आहे. श्रोतेहो, मुंबईप्रमाणेच राज्याच्या अन्य शहरांमध्ये देखील विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असून स्थानिक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगानं वाहतुकीत बदल करण्यात आले असून शहरातले महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. बाप्पाच्या विसर्जनाकरता ठाणे महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहरातल्या विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला, तर लातूर शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करून पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागपूर शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तसंच हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातल्या 209 ठिकाणी 419 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. अकोला महापालिकेनं देखील विसर्जनासाठी 600 कर्मचाऱ्यांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या केल्या आहेत. शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या वतीनं व्यवस्था करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्येच मूर्ती आणि निर्माल्य विसर्जित करून महापालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन अकोला महापालिकेनं केलं आहे. दरम्यान गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकांच्या बदलत्या स्वरूपाबाबत समाजातल्या ज्येष्ठांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याविषयी ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक जयराज साळगावकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. शेवटचा मुद्दा म्हणजे गणेशोत्सव जो सुरू झाला तो जनजागृती लोकमान्य टिळकांनी सुरू केला की लोकांमध्ये जागृती व्हावी, ज्ञानाची जागृती व्हावी, साहित्याचे कार्यक्रम व्हावे, कविता व्हाव्यात, नाटकं व्हावी, अशा प्रकारचा त्याचा प्रोफाईल होता. अगदी अलीकडे पर्यंत म्हणजे एक 30-40 वर्षापर्यंत तो तसा काही प्रमाणात राहिलेलाही होता. परंतु आता त्याचं रूप बदललेलं आहे आणि तो डिस्कोथेक किंवा पाश्चात्य संगीत किंवा रॉक म्युझिक याच्या दृष्टिकोनातून अधिक पुढे जातोय. त्यानंतर डीजे तो एक हवाच, म्हणजे डीजे याचं अभिमानाचं असं इक्विपमेंट आहे. तर डीजेला म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास होतो आणि इतर लोकांनाही त्रास होतो. अख्खं घर असं धगधग 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 करतं. पुण्याला जर भांडी उडली तर हा डीजे हा त्रासदायक प्रकार आहे आणि तो त्याच्यावर बंधन आणणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे ज्या प्रकारचं नृत्य चालतं आणि त्याला हा डीजे इतर वाद्यवृंद आणि पावडरचे रंग फेकतात तेही जात नाही, डोळ्याच्या बाहेर गेल्याचा वंचित होतो. अशा गोष्टी टाळल्याचं बरं नाही का? म्हणजे जेवढी त्याला सॅनिटी येईल तेवढी सॅनिटी आणली पाहिजे ना. आणि डीजे बरोबर हल्ली असा सिलेंडर असतो तांब्याचा मोठा, तो ठाण 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 ठाण. कानठळ्या म्हणजे काय या शब्दाची तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर तो सिलेंडरकडे जाऊन उभं राहावं. कान थरथरतात असा आवाज येतो आणि हा सिलेंडर हल्लीच चालू झालाय. त्याला काय वाटत मला नक्की माहित आहे, पण गेल्या 15-20 वर्षातली ही देणी आहे. आणि लेझिमवाले असतात, बाजावाले असतात, बँडवाले असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी प्रदूषणाचे प्रयोग गणपतीचे आपल्याला करायला सांगितलेले नाहीत. तो असलाच तो संगीताचा ध्येय आहे, चांगल्या संगीताचा ध्येय आहे. आणि हे आवाजाचा जो प्रभेद आहे तो लवकरात लवकर गरजेचं आहे. श्रोतेहो,
गणेशोत्सव, नवरात्र अशा आपल्या पारंपरिक सार्वजनिक उत्सवांच्या स्वरूपात होणारे बदल हे या उत्सवांकडे नवीन पिढीचा पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल करणारे ठरत आहेत. याबाबत ज्येष्ठ नागरिक आणि विचारवंतांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं आज आपल्या अशा सार्वजनिक उत्सवांप्रती विसर्जन मिरवणुका काढताना नागरिकांनी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली जबाबदारी ओळखून आणि पुढील पिढीसमोर आदर्श निर्माण होईल अशी पारंपरिक प्रथांची जपणूक करणारी वाटचाल करणं सोयीस्कर ठरेल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले. प्रसारण सहाय्य मोनाली निचिते. समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.